नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमातील सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. या आठवड्याचा विषय आभार व्यक्त करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आदर आणि धन्यवाद व्यक्त करणे. जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपल्याला आनंद आणि शांतता वाटते. तसेच आपले नातेसंबंधही अधिक मजबूत होतात. या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत पाहूया. चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात बसवा आणि लैंगिक समानता ही गोष्ट सांगा. यानंतर संख्या शब्दसंग्रह समजून घ्या आणि योग्य क्रमाने मोजा. आता वास ओळखा, सुगंध आणि दुर्गंध यातील फरक ओळखा. आता स्वतःचे गाणे किंवा कविता बनवा. पुढे सावलीचा खेळ बनवा, ओळखा आणि अंदाज लावा. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. यानंतर बाहेर जाऊन बॉल बादलीत टाकणे हा खेळ खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ, पाने, फुले किंवा विविध खडे वापरून रांगोळी काढा. मुलांना रांगोळी काढण्यासाठी प्रोत्साहित करा. चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे डोक्यावर हात फिरवत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता गोलात उभे राहून नाच रे मोरा मालकीत घ्या. पुढे मोजा आणि तुलना करा. लांबी, वजन आणि उंची. आता ध्वनीचा खेळ, शब्द आणि आवाज तोडणे, जोडणे आणि बदलणे. आता एक चित्र काढूया. यानंतर सुरक्षित आणि असुरक्षित परिस्थिती ओळखा आणि समजून घ्या. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. चला बाहेर जाऊन गोलात उडी मारणे खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ, जुन्या पुस्तकांमधून किंवा वर्तमानपत्रातून चित्रे काढा. त्यांना 3-4 भागांमध्ये फाडा आणि पझल्स बनवा. मुलांना तुकडे एकत्र करून पझल्स सोडवायला सांगा. चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1, स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस मॅडम बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2, खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात बसवून भांडणे आणि कलह सोडवणे ही गोष्ट सांगा. पुढे समान वस्तू ओळखा. बदलत्या स्वरूपावर आधारित तुलना करा. आता अक्षरांची ओळख, प्राथमिक भाषांमधील ध्वनी अक्षरांशी जोडणे. आता मातीपासून अवजारे बनवूया. यानंतर गरज प्रकार समजून घ्या आणि स्वावलंबी बना. ब्लॉक 3, प्रतिबिंब आणि निरोप. चला बाहेर जाऊन लपाछपी खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि ECE दिवस साजरा करा. घरी मजेदार खेळ, एका वाटीत लसूण, फुले इत्यादी भरा. मुलाला डोळे बांधून प्रत्येक वस्तूचा वास घेण्यास सांगा आणि त्या वस्तूचे नाव ओळखण्यास सांगा. आज आपण आभार व्यक्त करणे याबद्दल शिकलो. पालकांना सांगूया की त्यांनी त्यांच्या मुलांना आभार व्यक्त करण्यास शिकवावे. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.